हॅलो फ्रेंड्स, मी सौरभ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत फिजिक्सचा ऑसिलेशनचा नवीन पार्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पार्टिकल करत असताना त्याचा अँप्लिट्यूड म्हणजे काय, टाइम पिरियड म्हणजे काय आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, या तीन एक्सप्रेशन्स, या तीन टर्म आपल्याला पाहायचं आहे। पण याआधी मी परत तुमच्याशी एकदा डिस्कस करतो, याला सिंपल हार्मोनिक मोशन का बरं म्हणतात। जसे की आपल्याला माहित आहे की सिंपल हार्मोनिक मोशन प्रूफ करण्याकरिता दोन मेथड, एक आपण बाय ऑब्झर्वेशन्स म्हणू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण बाय प्रूफ म्हणू शकतो। तर बाय ऑब्झर्वेशन्स प्रूफ सिंपल हार्मोनिक मोशन याच्यासाठी म्हटलं जातं की साइन आणि कॉस हे हार्मोनिक फंक्शन्स आहेत आणि डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतं तर त्याच्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन या एक्सप्रेशन्स मध्ये साइन आणि कॉस हे फंक्शन येतात आणि साइन आणि कॉस हे फंक्शन हार्मोनिक फंक्शन आहे, म्हणून या मोशनला त्याला आपण हार्मोनिक फंक्शन्स असं म्हणतो, सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणतो। मग पुढचा कन्सेप्ट येतो सर की त्याला मॅथमॅटिकली कसं ओळखायचं, की जेव्हा फोर्स किंवा ऍक्सेलरेशन हा डिस्प्लेसमेंट सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आणि दोघांचे डायरेक्शन म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची हे एकामेकाला अपोजिट असेल तर त्याला आम्ही सिंपल हार्मोनिक मोशन मॅथमॅटिकली म्हणतो। पण तसं तुम्हाला माहित आहे की मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तीन एक्सप्रेशन्स तुम्हाला काढून दिले डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम मधून। पहिलं एक्सप्रेशन आपण काढलं ऍक्सेलरेशनचं, ज्याची व्हॅल्यू होती इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स। दुसरं एक्सप्रेशन आपण काढलं व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, ती व्हॅल्यू होती प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। तिसरं एक्सप्रेशन आपण काढलं, ती व्हॅल्यू होती फॉर डिस्प्लेसमेंट for particle performing linear SHM, it is given by x is equals to a sin omega t plus alpha। तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की सर साइन हे फंक्शन फक्त डिस्प्लेसमेंट मध्ये दिसत आहे, ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी मध्ये कुठे दिसत आहे, राईट। त्यानंतर मग तुमच्या मनात डाऊट आलेला असेल की जर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी मध्ये सर तुम्ही म्हटलं थोड्या वेळा आधी, जस्ट एक मिनिट आधी, की व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन्स मध्ये साइन आणि कॉस फंक्शन येणार, पण ते कुठे दिसत आहे, तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा प्रूफ करून दाखवणार आणि नंतर आजच्या कन्सेप्टकडे आपण जाणार आहोत। आपल्याला जसं सर्वांना माहित आहे की डिस्प्लेसमेंटचे एक्सप्रेशन आपण सर्वांना म्हटलेलं आहे x इज इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस अल्फा। ओके, याच एक्सप्रेशन मध्ये मी तुम्हाला परत प्रूफ करून देईल की मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन काय असते। तर या फंक्शनला जसं आपल्याला सर्वांना माहित आहे डिस्प्लेसमेंट कुठलं सर, ऍट एनी पॉइंट x of particle performing a displacement x and having time small t at any time t। सपोज जर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मी इथे लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणाला, x नाही आहे, कारण जसं आपल्याला सर्वांना माहित आहे की व्हेलॉसिटी असते द रेट ऑफ चेंज ऑफ डेरिव्हेटिव्ह, बरोबर, रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह with respect to time of displacement। so can I write it is ddt of हा x ला मी लिहितो a sin omega t plus alpha। ओके, डेरिव्हेटिव्ह घेत असताना a हा कॉन्स्टंट आहे, याला बाहेर न्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin is becomes cos of omega t plus alpha into ddt असं झालं into ddt of omega t plus alpha equals to a cos of omega t plus alpha। डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा t with respect to t plus वर पहिल्यांदा सेपरेट, अल्फा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आणि ओमेगा t चा ना ओमेगा हा ओमेगा बाहेर, सो इट इज a ओमेगा into cos of omega t plus alpha। हे एक्सप्रेशन कोणाचं झालं सर, व्हेलॉसिटीचं झालं। बघा डिस्प्लेसमेंटच्या एक्सप्रेशन मध्ये साइन आहे, साइन हे कोणतं फंक्शन आहे, हार्मोनिक फंक्शन। व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये कॉस आहे, कॉस हे कोणतं फंक्शन आहे, हार्मोनिक फंक्शन्स। ओके, आता तुमच्या मनात डाऊट असेल सर की आमचं तर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, दोन एक्सप्रेशन एक महत्त्वाचं लक्षात घ्या। व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन जे आमच्याकडे होतं प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट एनी डिस्प्लेसमेंट x and it is the expression for velocity of particle at any time t। दोघांमध्ये फरक लक्षात आलेला असेल।
ते जे एक्सप्रेशन आपण काढलेलं आहे v is equals to plus minus omega under root of a square minus x square. It is the expression for velocity of particle performing linear SHM at any displacement x, and it is the expression for velocity of particle performing again linear simple harmonic motion at any time t. It is very important. मग सर आता सर तिथे आमचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आमचं होतं a, ऑब्वियसली इथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जर तुम्ही ठेवाल तेच ना, तिथे आमची मॅक्सिमम व्हेलॉसिटी होती प्लस मायनस a ओमेगा. चला इथे बघू काय आहे ते. ओके, जर आपण t च्या जागी 0 ठेवतोय तर काय होणार? इफ वी पुट t is equals to 0 that expressions become cos of, हा 0 होतो म्हणजे हा cos अल्फा राहणार, बरोबर आहे. पण आपल्याला असं माहित आहे की हे जे की व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन आपण इथे प्रूफ केलेलं आहे दॅट इज a ओमेगा cos of ओमेगा t प्लस अल्फा. आपल्या सगळ्यांना माहित आहे जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम वर पोहोचतं, कुठे पोहोचतं बेटा? एक्स्ट्रीम पोझिशन वर पोहोचतं, तेव्हा तिथे जरी टाइम पिरियड 0 असेल तर त्या एक्स्ट्रीम वर त्याची जी व्हॅल्यू आहे अल्फाची ही π/2 असते. किती असते बेटा? π/2 असते. जसं आपल्याला माहित आहे जेव्हा कारण व्हेलॉसिटी आपल्याला कळायची, मग ती एक्स्ट्रीम वर मॅक्सिमम असते की मीन वर असते? पहिल्यांदा हा कन्सेप्ट लक्षात घ्या. व्हेलॉसिटी कुठे मॅक्सिमम असते सर? तर आमच्याकडे एक्सप्रेशन आहे व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम ॲट इट्स मीन पोझिशन, बरोबर आहे. व्हेलॉसिटी कुठे मॅक्सिमम असते? त्याच्या मीन पोझिशन वर. म्हणजे इथे मला अल्फा इज इक्वल्स टू 0 ठेवावा लागेल आणि t इक्वल्स टू 0 ठेवावा लागेल. जेव्हा मी दोघांसाठी 0 ठेवणार तर v इज इक्वल्स टू मला मिळेल, इकडे लक्ष द्या, अल्फा जागी 0 t 0 t into anything 0 0 plus 0 0 cos 0 is 1. So what is the expression for maximum? बरोबर आहे, आला गेला सर. What is the expression? What is the maximum value of velocity is a omega. असंच जर याच एक्सप्रेशनला याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतात. नाउ आता ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला कळायचं आहे. सो आय एम राइट डिफरेंशिएटिंग इक्वेशन 2 with respect to t. तर मला लिहावं लागेल ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू dv by dt is equals to ddt of what is v? a omega into cos of omega t plus alpha. काय होणार सर? a constant that is outside, omega is constant is outside, derivative of cos is becomes minus sin of omega t plus alpha, आणि ओमेगा t चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा म्हणून हा येतो परत मायनस a ओमेगा स्क्वेअर sin of ओमेगा t plus alpha. ओके सर, आता एक्सप्रेशन साठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती झालं बरोबर. या ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन मध्ये साइन आहे, या वेलोसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये कॉस आहे, डिस्प्लेसमेंटच्या एक्सप्रेशन मध्ये साइन आहे, आणि साइन आणि कॉस हे फंक्शन कोणत्यात हार्मोनिक फंक्शन्स ते डेफिनेटली. सो दीज या तीन इक्वेशन्स मध्ये साइन कॉस हार्मोनिक फंक्शन येत असल्यामुळे या सिंपल हार्मोनिक मोशन म्हणून आपण या सिंपल हार्मोनिक मोशनला आपण ऑसिलेशन किंवा ऑसिलेशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन नक्की म्हणू शकतो. जसं की तुम्ही पाहू शकता. तर आता सर ते मॅक्सिमम साठी आम्ही काय करणार मला सांगा. ऑसिलेशन कुठे मॅक्सिमम असतं रे सर? ऑसिलेशन मॅक्सिमम असतं ॲट एक्स्ट्रीम, आणि एक्स्ट्रीम वर जेव्हा पार्टिकल जातो तेव्हा t 0 असतो आणि अल्फा किती असतो? π/2 असतो एक्स्ट्रीम वर. सो a is equals to minus a omega square. इथे ठेवा तर हा sin of omega into 0 is 0 0 plus π/2 it becomes π/2 and sin π/2 is 1. So what is the maximum value of acceleration? It is minus a omega square. Okay, सगळ्यांनी हे तिन्ही एक्सप्रेशन समजलेले असतील. अगदी इझी एक्सप्रेशन आहे, कन्फ्यूज होऊ नका. आपण सरळ सरळ डिस्प्लेसमेंट घेतलेली एक्सप्रेशन्स घेतले, त्यानंतर आपण वेलोसिटी मी परत तुम्हाला एक्सप्लेन करतो. जे एक्सप्रेशन आपण वेलोसिटीचं म्हटलं ॲट एनी पॉइंट जे आपण लास्ट टाइम प्रूफ केलं that is omega under root of a square minus x square. It is the expression for velocity for particle performing SHM at any displacement x, and it is the expression for velocity for particle performing SHM at any time t. Okay, similarly it is the expression for acceleration for particle performing linear SHM at any time t, and that is omega minus omega square x. It is the expression for acceleration for particle performing linear SHM at any displacement x. Okay, so या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मला तुमच्याशी डिस्कस करायच्या होत्या. आजचा जो आपला मेन पार्ट आहे जो आपल्याला या व्हिडिओ मध्ये डिस्कस करायचा आहे, आपल्याला इथे 3 टर्म डिस्कस करायचे आहेत. त्या 3 टर्म आहेत बेटा. वी नाउ वांट टू डिस्कस विथ
amplitude, time period, and frequency of particle performing linear SHR. Actually मी माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की एम्प्लिट्यूड काय असतात. ओके, परत आता आपण इथं पाहणार आहोत एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. अगेन लेट मी टेक एक्झाम्पल. कन्सिडर O, it's a mean position. A and B are the extreme position. B is the positive extreme and A is the negative extreme. After starts from the mean position, that particle reaches to the point P by doing a displacement x from the mean position at any time t. Okay, it is the mean position, it is the extreme position, it is any position. When particle completes this displacement x, okay, and reaches again after completing some displacement, if it reaches to the extremities, that is A and B, okay, then this when the particle has done the maximum displacement, and by doing that maximum displacement, if it reaches to the extremes, then it has towards the amplitude. Okay, जेव्हा पार्टिकल एक पूर्ण डिस्प्लेसमेंट कव्हर करून एक्स्ट्रीम वर पोहोचतो, बरोबर, तेव्हा त्यांनी त्याचं एम्प्लिट्यूड कव्हर केलेलं असतं. So what is amplitude? Actually, the distance, the maximum distance covered by the particle, performing linear SHR is called amplitude. त्याला काय म्हणतात? amplitude, and it is denoted by capital A. ओके, सर मग जर हे जर एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट असेल तर याचं युनिटी काय राहणार? ऑब्वियसली इट्स युनिट इज आल्सो मीटर. काय राहणार आहे? मीटर्स राहणार. सर्वांना समजत आहे? इट इज व्हेरी बेसिक कन्सेप्ट. आपण एम्प्लिट्यूड बद्दल इथे डिस्कस करतोय. आता आपल्याला जायचं आहे पुढचा कन्सेप्ट. इट इज अ टाइम पिरियड. And that we all know, आपण टाइम पिरियड हा कॅपिटल टी नी दाखवत असतो. जसे की आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण याच्या आधी जो रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर बद्दल डिस्कस केलं, तर टाइम पिरियड आपण तिथे t is equals to 2 pi upon ओमेगा म्हणतो. तर इथे आपल्याला पाहायचं आहे की ऍक्च्युअली त्या टाइम नंतर काय होतं, बरोबर आहे ना. वी वॉन्ट, सिन्स वी हॅव, इथे मी लिहितोय टाइम पिरियड साठी पहिल्यांदा एक गोष्ट पाहिजे, x is equals to a sin ओमेगा t plus अल्फा. मला पाहायचं आहे जेव्हा टाइम हा स्मॉल t मध्ये 2 पाय बाय ओमेगा असेल, जेव्हा टाइम का असेल स्मॉल t मध्ये काहीतरी ऍड केलं मी 2 पाय बाय ओमेगा, तर ते मोशन रिपीट होतं का, काही चेंज होतं का, ते आपल्याला शिकायचं. त्या टाइम पिरियड मध्ये मी काहीतरी टाइम ऍड केलाय, तर तिथे मी ती व्हॅल्यू ठेवतो, म्हणजे मला मिळेल x is equals to a sin ओमेगा t च्या जागी मला ठेवावं लागेल. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? इट इज t प्लस 2 पाय बाय ओमेगा प्लस अल्फा. ओके, इज इक्वल्स टू a sin ऑफ, बघा ओमेगा ने मल्टिप्लाय केलं तर हा ओमेगा t प्लस ओमेगा इनटू ओमेगा गेट कॅन्सल, इट इज 2 पाय प्लस अल्फा. 2 पाय असताना आपल्याकडे ऍड शुगर टू कॉफी त्या कन्सेप्ट आहे, मी याला लिहितो पहिल्यांदा a sin ऑफ 2 पाय प्लस ओमेगा t प्लस अल्फा. अशा पद्धतीने लिहितो. 2 पाय असताना आपल्याला माहित आहे ऍड शुगर टू कॉफीच्या कन्सेप्ट नुसार, ऍड शुगर टू कॉफीच्या कन्सेप्ट नुसार 2 पाय इथे येतो. आपण हा प्लस म्हणतो, म्हणजे 2 पाय असताना आपल्याला माहित आहे साइन चेंज टू साइन इटसेल्फ. 2 पायच्या समोर काय प्लस आहे, जो सगळा ट्रिग्नोमेट्रिक पॉझिटिव्ह म्हणजे हाय पॉझिटिव्ह राहील, म्हणजे हा अँगल आपण डायरेक्ट होणार इट इज ओमेगा t प्लस अल्फा. इथून लक्षात काय आलं? इथून लक्षात काय आलं की जेव्हा पार्टिकल 2 पाय अपॉन ओमेगा हा टाइम पिरियड कंप्लीट करेल एनी टाइम नंतर, तेव्हा तो पार्टिकल त्याच पोझिशनवर राहणार. परत लक्षात घ्या, जेव्हा पार्टिकल एनी पॉइंट असेल, फॉर एक्झाम्पल इथे एनी पॉइंट, नंतर इथून त्याने 2 पाय अपॉन ओमेगा कंप्लीट केला
आफ्टर कंप्लीटिंग 2 पाय अपॉन ओमेगा इट रिचेस टू द सेम पॉइंट हे एक्सप्रेशन सांगतात. ओके, इट मीन्स व्हॉट, याचा अर्थ काय, तर हा 2 पाय अपॉन ओमेगा दॅट व्हॅल्यू रिप्रेझेंट्स द टाइम पिरियड. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण पिरियडिक मोशन याच पद्धतीने लिहितो. ओके, असं लिहितो t + 2t असं लिहितो, बरोबर. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ टाइम पिरियड ने आपण कितीही एनी पॉइंटवर जाऊ तर पार्टिकल त्याच पॉइंटवर राहतील, एनी त्याच ज्या एनी पॉइंटवर होता तिथेच राहायचं. ओके, टाइम पिरियड हा कन्सेप्ट लक्षात घ्या. व्हॉट इज टाइम पिरियड? वो टाइम पिरियड म्हणजे त्या पार्टिकल नंतर आपण जसं म्हटलं व्हॉट इज टाइम, द टोटल टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम. ओके, जो कि टोटल टाइम लागतो एक एसएचएम करण्याकरिता, एक लिनियर एसएचएम करण्याकरिता, इट इज कॉल्ड एज टाइम पिरियड ऑफ एसएचएम. द टोटल टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन एसएचएम. आता वन एसएचएम काय, तुम्ही हे डायग्राम म्हणून तुम्हाला सांगणार. सपोज पार्टिकल मीन वर होता, तो एक्स्ट्रीम वर गेला पॉझिटिव्ह कडे, परत तो मीन वर आला. ओके, परत तो एक मागे गेला आणि परत तो त्याच जागी आला. सो इट इज कॉल्ड एज वन एसएचएम. Positive extreme, return back, negative extreme, return back, again to its mean, it is called as one SHM. Then my question to you, एका टाइम पिरियड मध्ये पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करतं आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर करतं? व्हॉट माय क्वेश्चन टू यू, एका टाइम पिरियड मध्ये पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करतं आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर करतं? चला बघूया. सर पहिल्यांदा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक नाही पाहिजे. डिस्प्लेसमेंट म्हणजे टोटल डिस्टन्स कव्हर्ड. ओके, बट बाय टेकिंग द डायरेक्शन्स ऑल्सो. ओके सर, मग म्हणजे इनिशियल आणि फायनलच काम करते फक्त डिस्प्लेसमेंट. आम्ही फक्त इनिशियल आणि फायनल या दोनच गोष्टीकडे लक्ष देऊ. डिस्प्लेसमेंटचा विचार करू, इथून सुरू झाला इनिशियल, फायनली इथंच आला म्हणजे त्यांनी काहीच डिस्प्लेसमेंट केलं नाही. म्हणजे एक टाइम पिरियड मध्ये डिस्प्लेसमेंट हा 0 असतो, देऊ शकता. ओके, आता डिस्टन्स किती असतं? Distance is the actual distance covered by the particle. सर पहिल्यांदा इकडे गेला a, बिलकुल परत आला, आता मायनस आहे ना कारण डिस्टन्स आहे. इट डजंट रिक्वायर द डायरेक्शन्स. सो इट इज a, परत मागे परत a + a 2a झाले, परत इकडे 3a, परत जागी 4a. सो डिस्टन्स कव्हर्ड इन वन टाइम पिरियड इट इज 4 टाइम्स ऑफ एम्प्लिट्यूड. इट इज 4a. In one SHM, particle covers a distance of 4a and displacement of 0 unit. Okay, हा concept time period चा सगळ्यांना समजला असेल. So what is time period? Again I repeat, the total time taken by the particle to complete one SHM, it is called as period of SHM. It is called as period of SHM. तर मला तुम्हाला प्रूफ करून द्यायचं आहे की period of SHM च्या एक्सप्रेशन साठी आता आपण काय लिहू शकतो. The period of SHM साठी आता आपण लिहू शकतो, since we have value t is equals to 2 pi upon omega, कारण मी इथं प्रूफ करून दिलं. t is equals to 2 pi upon omega, and since we all know that what is the value of omega square, तुम्ही सगळ्यांनी लिहिली आहे. omega square ची व्हॅल्यू आपण लिहिली k by m. So what is omega? Then omega is equals to under root k by m. Okay, so put it in that equation. So time period is equals to 2 pi upon under root k by m. Okay, so equals to 2 pi into under root of m by k. It is the first expression for time period. So what is the expression for time period? T is equals to 2 pi under root of m by k, where m is the mass and k is the constant. Okay, so it is the first expression. T is equals to 2 pi under root m by k. The next expressions that we all know that, चलो उसको expressions है, पहले दो expression time period आपल्याला मिळणार आहे इथे for particle performing linear SHM. दूसरा expression मी इथे लिहिणार आहे, since we all know that acceleration is minus omega square x. Okay, so acceleration upon x is equals to minus omega square. Okay, taking square roots, बरोबर आहे की नाही? त्याला मी mod म्हणतो मुद्दाम, कारण हा मायनस डायरेक्शन देते. Can I write it is mod of acceleration upon x, याचा अंडर रूट म्हणजेच काय होतं बेटा, ओमेगा होतो. मग ही व्हॅल्यू जर आपण इथे ठेवली तर काय मिळणार? हेन्स t is equals to 2 pi upon omega, omega कोण, it is under root of acceleration per unit displacement. Mod of acceleration per unit displacement is the another expression for
period of SHM. Okay. So first one is T is equals to 2 pi under root m by k, and next one is T is equals to 2 pi upon mod of acceleration per displacement. It is also called as per unit displacement. Okay. चला पुढच्या एक्सप्रेशन्स कडे जाऊ. फ्रिक्वेन्सी इज दी सोपा. आपण प्रत्येक जागी फ्रिक्वेन्सी पाहिली बेटा. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ दी फॅन? सर या फॅनची जर फ्रिक्वेन्सी काढायचं आहे तर त्या फॅननी एका सेकंद मध्ये जितके रोटेशन्स केले, एक रोटेशन्स कसं होईल, सपोज पार्टिकल इथं 1 रोटेशन, 2 रोटेशन्स, 3 रोटेशन्स, एका सेकंदात जितके रोटेशन्स तो फॅन करेल, इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट फॅन. ओके. ती आपण जनरली हर्ट्ज मध्ये मोजतो किंवा आरपीएम मध्ये मोजतो, रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ओके. ऍक्च्युअली पण फ्रिक्वेन्सी पर सेकंड असते, पर मिनिट आपण मग त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर या केस मध्ये आपल्याला पाहायचं फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? कॅन यू टेल मी? सो फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सगळ्यात सोपं. मग फ्रिक्वेन्सी असं असते की रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तो फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इज आल्सो द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ लिनियर SHM असे म्हणता येतं. किंवा द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ linear SHM. What is frequency of linear SHM? The number of oscillations. जितके ऑसिलेशन्स होतील, जसं रोटेशन सर्क्युलर मध्ये, तर या केस मध्ये जितके ऑसिलेशन्स होईल, एक ऑसिलेशन म्हणून लक्षात घ्या ना, कम बॅक रिटर्न टू मेन पोझिशन, इट इज वन ऑसिलेशन. एका सेकंड मध्ये जितके ऑसिलेशन्स होईल ती आपली फ्रिक्वेन्सी राहणार. तर ऑब्वियसली यू कॅन ऑल्सो डिराइव द फॉर्म्युलेज फॉर the expressions for frequencies. It is the reciprocal time periods. आपण म्हटला होता T is equals to 2 pi under root m by k. So frequency is equals to, it is its reciprocal. याचा reciprocal तुम्ही घेऊ शकता, तर तो येणार it is under root k upon m आणि हा इथे 1 upon 2 pi. It's the reciprocal. So frequency हे expression तुम्हाला मिळणार. Frequency is very simple. Frequency is the reciprocal of time period of linear SHM. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेला एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल. या सोबत मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून दिलं की SHM च्या एक्सप्रेशन्स मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन्स मध्ये साइन आणि कॉस कसे येतात, त्या व्हॅल्यू मॅक्सिमम कशा प्रूव्ह होतात, हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार. पुढचा आणि एक अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्या सोबत लगेच घेऊन येणार. थँक्यू सो मच.